आपल्या तर चाललेलं 108 km/h स्पीड. जेवण आलेलं आहे, तुला आवडलेलं दिसते त्याला. भांडणं झालं तिथं, जोरात भांडणं. ॲपल पाय पहिलवान लस्सी 24 घंटा संस्कार. होय होय होय, धडकते धडकते. अरे वापसी की ट्रेन आ चुकी है. चल चल बसलोय वंदे भारतमध्ये. मस्त वेगळे आपल्याला नाश्ता आणि जेवण पण आहे आपल्याला. तिकीट जरा महाग आहे 200 किलोमीटरसाठी. टेबल पण आम्हाला चांगला मिळाला प्रतुल्याने. तर आपल्याला इथं आता ब्रेकफास्ट आलेला आहे. देखो हमारा ब्रेकफास्ट. ट्रेन आपल्या तर चाललेलं 108 km/h स्पीड. आपण 2 तासात जाणार वाराणसी. 2 तासात वाराणसीला पोहोचतो. जेवण आलेलं आहे. काय बघूया आता, चव असेल का नसेल माहित नाही. देखते खोल के देखते. तर आपल्याला आलेलं आहे बटाट्याची भाजी, पनीर, डाळ, 2 बारक्या बारक्या चपात्या आणि राईस. पृथ्वीराजने केली चालू. सुट्टी देणार, तुला आवडलेलं दिसते त्याला. आपण आता पोचलेलो आहे, 7:30 वाजले. जेवण नाश्ता आपलं झाले मस्त तिथे. जेवण चांगलं होतं. पृथ्वीराजला लय आवडले जेवण. परत ट्राय करणार आहे पृथ्वीराज. तर बघू आता पुढे आपण जाणार आहे आपल्या हॉटेलवर डायरेक्ट. भांडणं झालं तिथं, जोरात भांडणं. काय नियोजन चाललंय काय माहिती. 4 किलोमीटर हॉटेल येतं ना वाराणसी स्टेशन पासून. ये कितना रुपये ले रहे? 700 रुपये बोल रहे हो. 4 किलोमीटर केले. आता भांडणं होता वाचल्यात. भांडणं झाले एकमेकांचं घेऊन. एक म्हणतो मी 1000 घेतो, एक म्हणतो मी 500 घेतो, 600 घेतो. मारामारी झाली असते. विश्वनाथ मंदिराचं दर्शन झालं. मोबाईलला अलाउड नव्हता, त्यामुळे बाहेरून पण काही शूट करता येत नाही. तुम्हाला माहिती सांगतो ना. चलो संतोष भाई जा रहे प्लेन से. उनकी अर्जेंट मीटिंग है, बिजनेस मीटिंग, इसलिए वो जा रहे हैं. तो हम मिलते हैं हम पुणे में डायरेक्टली. फ्लाइट से जा रहे हैं. चलो मिलते हैं. सारा ले लो आपका, कुछ रहेगा तो हम लाते हैं, कोई इश्यू नहीं. लैपटॉप ले लो सिर्फ. आज आपल्या ट्रिपचा शेवटचा दिवस. आपण वाराणसी एक्सप्लोअर करणार आहे. आता आपण आलो एक चाची की दुकान प्रसिद्ध आहे इथं ना. बघू आता काय खायचं आहे. आपण इथली प्रसिद्ध कचोरी पुरी खायली. उद्या टेस्ट तुम्हाला सांगतो. हम खा रहे हैं जिलेबी. पण आता आलोय अस्सी घाटला. अस्सी घाटच्या ठिकाणी अस्सी नदी गंगेला मिळते. होय होय. पिझ्झेरिया आहे, तर फेमस पिझ्झा मिळतो इथं अस्सी घाटावर. तर आपल्याला इथं चाललोय, आपण टेस्ट ट्राय करू दे. लोकेशन एकदम भारी आहे इथं. मस्त बेगार वातावरणात आपण पिझ्झा मागवलाय, नाव माहीत नाही. कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये. नेक्स्ट आयटम आला आहे ॲपल पाय. पिझ्झा आणि ॲपल पाय आईस्क्रीम खाल्ले. एक नंबर होतं चवीला. तुम्ही आला ते ट्राय करू शकताय. बिल आमचं पण जोरदार आलं आलं. परत जेवायचं नाही, डायरेक्ट रूमवर. नुसता आपला खायचा दिवस आहे. पहिलवान लस्सी.
खाणार नाही पिणार आहे काय करणार आहे काय माहित. पहलवान लस्सी फेमस लस्सी आहे इधर की. आपण आले काल भैरव मंदिर. लस्सी मस्त पिली आपण. गारगार ऊन लय पडले कडक. आपण दर्शन घेऊ जरा. आपण आलो आता घाटावर. तर आपल्याला 350 पर हेड म्हणालेत ह्या बोटमध्ये. बघू शकता तुम्ही बोटी. त्याची मोठी बोट आहे त्याला 600 रुपये पर हेड. त्याला 600 रुपये पर हेड आहे. आपली राईड चालू झालेली आहे आता. हाथ अंदर रखिए, हाथ अंदर. एक को भैया आप दोनों इधर आके बैठिए. पहले थोड़ा इधर आइए. लड़कियां धक्का हुआ पहले और उससे ज्यादा होती है. क्या है क्या स्टार्ट करके दिखाया. देखा मेरे तो बात. शंकर भगवान जी माता पार्वती स्नान किए थे. स्नान करते समय भोलेनाथ का मणि माता पार्वती के कान का कुंडल यही घाट पे गिरा है. यहाँ पे 24 घंटा दाह संस्कार होता है. सब लोग हाथ जोड़ के नमस्कार कर लीजिए. अब इधर जाएगा हरिश्चंद्र घाट. ओए 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 धडकते आता. गेले व्यवस्थित गेले. राम के पूर्वज थे. उन्होंने सपना में सब कुछ अपना धन दौलत दान करके काशी नगरी में यही घाट पे आकर कल्लू डोम राजा के अंडर में डेड बॉडी जलाने का काम करते थे सामने. और यहीं से अपने परिवार के साथ में जिंदा स्वर्ग गए. यहाँ पे हाथ जोड़ के प्रणाम नमस्कार कर लीजिए सब लोग. और उसके बगल में है केदार घाट. ये गौरी केदारेश्वर महादेव का मंदिर है. आधे में शंकर भगवान, आधे में माता पार्वती का अर्धनारीश्वर महादेव का स्वयंभू लिंग है. ये घाट को बनवाया था ब्रिटिश के जमाने में. प्रयागराज से लेकर कलकत्ता तक बाई बोट व्यापार होता था. यही घाट पे आके बोट चेकिंग होता था. इसीलिए इसका नाम है चौकी घाट. घाट ये क्षमा करने वाले महादेव है. सब लोग हाथ जोड़ के प्रणाम नमस्कार कर लीजिएगा. सरोवर घाट ये मनसा देवी मंदिर और मान सरोवर नाम का तालाब था. वो तालाब के ऊपर में फिल्म एक्टर प्रदीप कुमार ने अपना घर बना लिया. वो लाल वाला घर उसका है. और उसके बगल में आ गया नारद घाट. वो पेड़ वाला वो है नारद घाट. नारद मुनि ये घाट पे स्नान किए. कहा जाता है अगर कोई भी जोड़ा यहाँ पे स्नान कर लेगा घर जाकर झगड़ा हो जाता है, तलाक हो जाता है. कोई जोड़ा ये घाट पे स्नान नहीं करता है. में आ गया राजा घाट. बालाजी बाजीराव पेशवा घाट है मराठा. घातक पिक्चर का शूटिंग यही घाट पे हुआ था सनी देओल का. कलकत्ता के काली माता के भक्त बबुआ महाराज जी का ये घाट है. जाते समय धोबी को दान में देके चले गए. ये धोबी घाट है. काशी में एक धोबी घाट है. महाभारत के 5 पांडवों का भीम अखाड़ा है. ये सामने वाला 5 द्वार दिख रहा है. ये महल वाला है दिगपतिया घाट. वेस्ट बंगाल के राजा श्री ओमकार नाथ शास्त्री जी का मठ है. जो लोग साधु बनने के लिए आता है यही घाट पे आकर साधु बनता है.
दरभंगा घाट चलत रहा धीरे धीरे। ये है दरभंगा घाट, बिहार राजा दरभंगा महाराज जी का घाट है। अभी ये ब्रिज रामा पैलेस बन गया, होटल बन गया नहीं। हाँ। आरती चला, गर्दी पण भरपूर आहे. दुकानात या ठिकाणी आपल्याला लाकडाच्या वस्तू मिळतात. मस्त बघू शकता. खरेदी जोरात चालू आहे. खरेदी पॅकिंग मी घेतलं ते 5 आयटम मंगाई आमचे अलग अलग आहे. चाट भंडार में बघू कसं कसं लागतं. चाट खाल्लेला आहे मस्तपैकी, 1 नंबर चव आहे. बघू अजून काय काय खायचं. आज काही जेवणाचा विषय नाही आपला, आज चाटवरच सगळा दिवस आहे. संपलेले आहे, आपण चाललोय घरला. चला, आपली ट्रेन आहे 10 वाजता, सकाळी 8:30 वाजता. आपण भेटू आता परत नवीन एका व्हिडिओमध्ये. अभी चलते बनारस को बाय बाय कहते चलो. May I have your attention, please? हमारी वापसी की ट्रेन आ चुकी है. उत्तर नाशिक रोडला आपल्याची ट्रेन मुंबई पण होती, खरं परत पुण्याला जायला वेळ लागणार. मुंबई टू पुणे जर लेट आहे ट्रेन, आपण नाशिक रोडला उतरलो, आपण जाणार आहे. वळका पाहू कुठलं वाहन आहे, मॉडिफाईड गाडी आहे, मॉडिफाईड. आपण चालू ही शिवाई. आपलं वज्ज 600 रुपये पर तिकीट, पर पर्सन तिकीट पडले. आपलं वज्ज बघायचं एवढं. फार शेवटची सीट मिळाली आपल्याला. ते एर्टिकावाल्यानं आम्हाला दगा दिला.